महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 109 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो. 25च वाचलं ना तुम्ही का 26 वाचलं? 25 26 नाही 25 25 वाटलं. महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 109 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2025 विचारात घ्यावे. आता याला विरोधी पक्षाकडून हा उद्देश सांगा. नाही नाही बोला ना, भाषण करा. तर हे विधेयक 2024 ला आपण हे पारित केलेलेच विधेयक आहे. फक्त आपण विधिमंडळाने हे पारित केल्याच्या नंतर आपण केंद्राकडे पाठवल्याच्या नंतर केंद्राने त्याच्यामध्ये काही फक्त ठराविक बाबींचा समावेश हा आवर्जून असला पाहिजे असं कळवलं. त्या जवळपास 16 बाबी आहेत. त्या अतिशय किरकोळ बाबी आहेत. त्यामध्ये उदाहरणार्थ आपण जर का पाहिलं तर कलम 75 मध्ये कैद्यांच्या जातीवर आधारित भेदभाव करता मनाई. त्यानंतर कलम 76 मध्ये दिव्यांग कैद्यांसोबत भेदभाव करता येणार नाही त्या बाबतीतला त्यांनी उल्लेख करायला तिथे आवर्जून सांगितलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यामध्ये आपल्याला म्हणजे ह्या 16 बदल करत असताना आपण बाकी तरतुदी आहेत आपण तशा ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुठेच आपण बदल केलेला नाही आहे. तसं ते विधेयक आहे. याच्यामध्ये तसे विशेष कुठलेही बदल आणि आपल्याला माहिती आहे की हे विधेयक केंद्र सरकारने आपल्याला केंद्र शासनाने सुचवल्याच्या नंतर अनेक वर्षांच्या कालावधीनंतर कारागृहामध्ये बदल व्हावेत ह्या दृष्टीने हे विधेयक केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आपण इथे पारित करण्यासाठी आपण आणलेलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रामधल्या कारागृहांमध्ये बदल होण्याकरिता आपल्याला देखील माहिती आहे की आजची असलेली कपॅसिटी त्यांची जी बांधकाम आहे त्याकरिता कारागृहाच्या आतमधल्या कैद्यांसाठीच्या असलेल्या सुविधा आणि हे सुधारगृह म्हणून आहेत. ह्यांना आपण फक्त म्हणजे ते जेल म्हणून असे जे काही जो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये सुधारणा पण झाल्या पाहिजे. तर त्यांच्यामध्ये सुधारणा होण्याकरिता देखील तिथे काही उपक्रम तिथे असले पाहिजेत. उदाहरणार्थ त्यांच्यावरती ज्या कैद्यामध्ये सुधारणा झालेली आहे त्यांची एक फिल्म देखील त्याच्यावरती आली पाहिजे. त्यांच्या जीवनावरती आधारित असं देखील केंद्र शासनाने आपल्याला सुचवलेलं आहे. आणि महाराष्ट्रामधील आपण पाहतो की उलट मी अभिमानाने सांगेन की अनेक आपले असे काही टॅलेंटेड जे काही तिथे कैदी आहेत त्यांनी तिथे त्यांनी बनवलेल्या वस्तू ह्या आपण इंटरनॅशनल मार्केटपर्यंत आपण विकतोय. आपण ऑनलाईन पोर्टलवरती देखील आपण विकतोय. अनेक सरकारी आपल्या कार्यालयामध्ये देखील आपण पाहतो की त्यांनी बनवलेल्या खुर्च्यांवरती आपण बसतो. म्हणजे म्हणण्याचा उद्देश असं की त्यांचं जे काही टॅलेंट आहे ते जोपासलं पाहिजे आणि त्यांना तिथे सुधारण्याची संधी विशेषतः या कारागृहामध्ये मिळाली पाहिजे. ह्या अनुषंगाने आपण हा कायदा आपण पारित केला होता. त्याच्यामधले असलेले हे किरकोळ बदल आहे.